आज या व्हिडिओमध्ये हाऊ टू सॉल्व द कॉस्ट शीट, कशा पद्धतीनं कॉस्ट शीट तयार करायचं ते आपण पाहत आहात। आतापर्यंतचे जे काही आपण क्वेश्चन्स झालेले आहेत, जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, त्यामध्ये छोटे छोटे त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स होते आणि ते आपण कशा पद्धतीनं सॉल्व करायचं ते त्या ठिकाणी आपण सांगितलेलं होतं। आज या क्वेश्चनमध्ये किंवा या प्रॉब्लेममध्ये आपण जास्तीत जास्त एक्सपेन्सेस त्या ठिकाणी घेऊन कॉस्ट शीट कशा पद्धतीनं सॉल्व केली जाते ते आपण पाहत आहोत। एक्झाम्पल नंबर 6, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग अ मटेरियल कंझ्युम, बी प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट, और लास्ट फायनली प्रॉफिट और लॉस। म्हणजेच या ठिकाणी आपण आतापर्यंतच्या प्रॉब्लेम्समध्ये प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट तसंच प्रॉफिटपर्यंत आणि या ठिकाणी ही कमी आयटम असणारे क्वेश्चन्स पाहिले होते। परंतु आता हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी या क्वेश्चनमध्ये जे एक्सपेन्सेसची जी लिस्ट आहे ती या ठिकाणी थोडी जास्त आहे। मग असे त्या ठिकाणी एक्सपेन्सेस थोडी जास्त घेऊन आपण हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करूयात, जेणेकरून आपल्याला कॉस्ट शीटच्या संदर्भात कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी अडचण आपल्याला राहणार नाही। म्हणजेच कोणता एक्सपेन्सेस कोणत्या हेड अंडरमध्ये आहे हे आपल्याला साहजिकच जास्त एक्सपेन्सेस घेतल्यामुळे आपल्याला लक्षात येणार आहे। मग सर्वप्रथमतः स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 जानेवारी 2008। आता या ठिकाणी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे, म्हणजे आपण जो काही शिल्लक मटेरियल आहे त्या ठिकाणचा जो स्टॉक 1 जानेवारी 2008ला म्हणजे या ठिकाणचा हा ओपनिंग स्टॉक आहे। तर किती आहे तो 30,000। स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 31 डिसेंबर 2008 म्हणजे त्या वर्षाचा हा या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक राहणार आहे, तो आहे 34,000। परचेस ऑफ रॉ मटेरियल इट्स अमाऊंट कॅरीज इनवर्ड, कॅरीज आउटवर्ड, रेंट अँड रेट्स ह्या हेड आहे। या हेडच्या अंडरमध्ये रेंट अँड रेट्स, ऑफिस, फॅक्टरी अँड देन ऑफिस आणि त्याची अमाऊंट या ठिकाणी समोर दिलेली आहे। नेक्स्ट आहे प्रोडक्टिव्ह वेजेस। प्रोडक्टिव्ह वेजेस हे कोणत्या एक्सपेन्सेस आहे, म्हणजेच तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि त्याचबरोबर तो एक्सपेन्सेस त्या हेडच्या अंडरमध्ये आपल्याला द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कॉस्ट शीट संदर्भात जे काही आपल्याला एक्सपेन्सेस आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी घ्यायचे आहे, तरच आपलं त्या ठिकाणी कॉस्ट शीट व्यवस्थित सॉल्व होऊ शकतं। त्याचबरोबर अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहे, ड्रॉइंग्स ऑफ ऑफिस सॅलरी, पेड टॅक्स रिटर्न ऑफ, काउंटिंग हाऊस सॅलरी आहे, गॅस अँड वॉटर पॉवर आहे, लाइटिंग ऑफिसची दिलेली आहे फक्त या ठिकाणी, कमिशन अँड डिस्काउंट्स आहे, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आहे, डिप्रिशिएशन ऑन। आता डिप्रिशिएशन हे हेड आहे, या हेडच्या अंडरमध्ये डिप्रिशिएशन ऑन मशिनरी, डिप्रिशिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन, डिप्रिशिएशन ऑफ ऑफिस फर्निचर या ठिकाणी 3 डिप्रिशिएशनचे या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे या 3 जी या ठिकाणी आयटम आहे त्या आयटमवर आपल्याला डिप्रिशिएशन घ्यायचं आहे। त्याबरोबर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, टेलिफोन चार्जेस। आता टेलिफोन चार्जेस 2/3 फॉर ऑफिस आणि 1/3 फॉर फॅक्टरी। म्हणजे हा टेलिफोन चार्जेस 2,400 रुपये एक्सपेन्सेस आहे, तो 1/3 फॅक्टरीसाठी द्यायचा आहे आणि जो दुसरा जो आहे या ठिकाणी 2/3 जे काही अमाऊंट शिल्लक आहे तो राहील, तो अमाऊंट आपल्याला ऑफिससाठी द्यायची आहे। त्यानंतर ऑर्डर सप्लाय आहे, त्याचबरोबर चार्जेबल एक्सपेन्सेस आहे, ॲडव्हान्स इन्कम टॅक्स आहे, त्याबरोबर हवलेज त्या ठिकाणी दिलेला आहे 1,300 आणि फायनली सेल्स या ठिकाणी दिला आहे 2,50,000। तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण पाहिलेला आहे। वेगवेगळे एक्सपेन्सेस दिलेले आहेत आणि त्याची अमाऊंट आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये दिलेली आहे। हे एक्सपेन्सेस घेऊन आपल्याला कॉस्ट शीट तयार करायचं आहे। तर पहा या ठिकाणी त्याखाली आन्सर। आता कॉस्ट शीट फॉर द इन डेट 31 डिसेंबर 2008, कारण आपल्याला या ठिकाणी डेट दिलेली आहे म्हणून आपण एका वर्षासाठीचं या ठिकाणी कॉस्ट शीट तयार करत आहोत। म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, कॉस्ट शीट फॉर द इयर इन डेट 31 डिसेंबर 2008। पहिला कॉलम या ठिकाणी पर्टिक्युलर्स, अमाऊंट असं या ठिकाणी आपल्याला 2 कॉलम ही कॉस्ट शीट आपण लिहू शकतो।
परंतु एकदम सुटसुटीतपणा येण्यासाठी आपण हा तिसरा कॉलम या कॉस्ट शीटमध्ये ॲड पण त्या ठिकाणी करू शकतो. मग सर्वप्रथमतः कॉस्ट शीटच्या सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे, तर कॉस्ट शीटच्या सुरुवातीला जे काही आपल्याकडे शिल्लक मटेरियल असेल ते आपण कॉस्ट शीटच्या सुरुवातीला घ्यावं लागेल. म्हणजे जे पाठीमागच्या वर्षी त्या ठिकाणी क्लोजिंग होतं ते या वर्षी आपल्या या ठिकाणी काय झालेलं असते, ओपनिंग झालेला मटेरियल म्हणजेच या ठिकाणी काय आहे, तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 जानेवारी 2008 हे आपल्यासाठीचं ओपनिंग रॉ मटेरियल त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 1 जानेवारी 2008 आणि इट्स अमाऊंट आहे 30,000 हे आपण कॉस्ट शीटच्या सुरुवातीला घेत आहात. अमाऊंट याची आहे 30,000. नेक्स्ट आहे या ठिकाणी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जेव्हा आपल्याकडे ओपनिंग स्टॉक किंवा जे काही मटेरियल शिल्लक असताना आपण या ठिकाणी किती परचेस करतो आहे, 90,000चं या ठिकाणी मटेरियल परचेस करतो. त्याची एंट्री अगोदर आपल्याला करावी लागेल. मग ओपनिंग स्टॉक आपल्याकडे असताना देखील आपण या ठिकाणी परचेस ऑफ रॉ मटेरियल एक 90,000ची अमाऊंट त्या ठिकाणी आपण माल परचेस केलेला आहे. त्याची आपण एंट्री या ठिकाणी घेतलेली आहे. नंतर या ठिकाणी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असं आहे की या ठिकाणी एक चेक करायचं आहे आपल्याकडे ओपनिंग स्टॉक असताना देखील आपण काही नवीन जे मटेरियल परचेस केलेलं आहे का, की त्याची एंट्री त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागेल. अजून काय त्या ठिकाणी आपल्याकडं मटेरियलची एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे का, ते आपण या ठिकाणी रॉ मटेरियलची एंट्री जर झालेली नसेल तर आपण नंतर क्लोजिंग स्टॉक त्या ठिकाणी लिहिण्यास काही हरकत त्या ठिकाणी आपली नाही. कारण आपण ह्या ठिकाणी फक्त मटेरियलचंच या ठिकाणी कॅल्क्युलेशन करतो आहे की म्हणजे आपल्याकडे ओपनिंग रॉ मटेरियल किती होतं, त्याचबरोबर आपण परचेस केलेलं किती आहे आणि या वर्षामध्ये आपल्याकडं शिल्लक राहिलेलं म्हणजे क्लोजिंग मटेरियल त्या ठिकाणी किती राहणार आहे किंवा किती राहिलेलं आहे ते आपण या ठिकाणी आता एंट्री करूया. आता सर्वप्रथम तर आपण घेतलं ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियल 1 जानेवारी 2008 30,000. त्यानंतर आपण ओपनिंग स्टॉक असताना देखील आपल्याला 90,000च्या मटेरियलची आवश्यकता भासली, तेव्हा आपण त्या ठिकाणी हे 90,000चा माल खरेदी करणार आहात. मग त्यानंतर आपण या ठिकाणी या दोन्हीची जर टोटल केली तर या दोन्हीची टोटल या ठिकाणी येणार आहे 1,20,000. आता 1,20,000 हे टोटल राहणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियल झाल्याच्या नंतर क्लोजिंग स्टॉक जे काही राहणार आहे ते आपण या ठिकाणी इथे घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 31 डिसेंबर 2008. आता या ठिकाणी पाहूयात स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे ओपनिंग स्टॉक 30,000चा होता. परचेस ऑफ रॉ मटेरियल या ठिकाणी नंतर खरेदी होणार आहे म्हणजे या दोन्हीची टोटल 1,20,000 आहे. तर आपला ही सुरुवातीची या ठिकाणी टोटल आहे. नंतर 31/12/2008ला या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक किती राहणार आहे, तर क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी एक 34,000 आपल्याला अमाऊंट सांगितलेली आहे. तर या ठिकाणी 34,000 क्लोजिंग स्टॉक त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजेच आता ओपनिंग स्टॉक आणि रॉ मटेरियल जे काही आपल्याकडे शिल्लक आहे त्याची एकंदरीत टोटल म्हणजेच 1,20,000ची टोटल या ठिकाणी आहे. मग या टोटलमधून आपल्याला जे काही हे येणार आहे ते आपल्याला या ठिकाणी मायनस करावं. तर या ठिकाणी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल या ठिकाणी आपण 1,20,000मधून जे आपल्याकडे शिल्लक राहणारं मटेरियल आहे ते जर मायनस केलं 34,000 तर या ठिकाणी शिल्लक राहतात 86,000. तर मग आता आपल्याला 86,000ची टोटल इथपर्यंत झालेली आहे. मग हे जे मटेरियल आपण परचेस केलेलं आहे ते आपल्या कंपनीपर्यंत घेऊन येण्यासाठी काय एकंदरीत खर्च झालेला आहे का, तर तो खर्च आहे या प्रॉब्लेममध्ये कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय आहे, ते कॅरेज इनवर्ड म्हणजे जो रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल आपल्या कंपनीपर्यंत घेऊन येण्यासाठीचा जो खर्च लागणार आहे तो खर्च या ठिकाणी 2,000 दिलेला आहे. तो आपण कुठे घ्यायचा आहे, तर त्याची एंट्री आपल्याला या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलच्या नंतर आपल्याला त्याची एंट्री करायची आहे.
म्हणजेच या ठिकाणी कॅरेज इनवर्ड, तर या ठिकाणी कॅरेज इनवर्ड किती आहे तर 2000 आहे. तर आपला रॉ मटेरियल संबंधित जे काही एक्सपेन्सेस आहे, होणारे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एकंदरीत याची टोटल करूयात. आता टोटल करत असताना या ठिकाणी ओपनिंग स्टॉकमधून आपण ओपनिंग स्टॉक आणि जे काही एक्सपेन्सेस आहेत त्यामधून आपण क्लोजिंग स्टॉक मायनस झालेला आहे. त्याचबरोबर हे 2000 86,000 आणि हे 2000 कॅरेज इनवर्डचे त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे टोटल 88,000 या ठिकाणी खर्च मटेरियलसाठी आहे. तर आपण त्याला नाव देऊयात मटेरियल कन्झ्युम. तर याला आपण नाव दिलेलं आहे मटेरियल कन्झ्युम. तर अशा पद्धतीनं आपण हे मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट सुरुवातीचं जे आपल्याला दिलेलं आहे ते अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर या ठिकाणी मटेरियल कन्झ्युम आहे 88,000. हे पहा, सुरुवातीला आपल्याला मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचबरोबर प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मटेरियल कन्झ्युम हे कशाशी संबंधित आहे? मटेरियल कन्झ्युम हे फक्त मटेरियलशी संबंधित आहे. म्हणजेच आपल्या कंपनीमध्ये ओपनिंग स्टॉक किती आहे, त्याचबरोबर परचेस झालेलं मटेरियल किती आहे, त्याचबरोबर मटेरियल संबंधित येणारा खर्च म्हणजे कॅरेज इनवर्ड आहे, आणि त्याचबरोबर क्लोजिंग स्टॉक किती आहे, तो क्लोजिंग स्टॉक जे काही आहे ते आपल्याला यामधून मायनस करायचा असतो. आणि मग सर्वात येणारे टोटल त्या ठिकाणी मटेरियलच्या संबंधितची म्हणजे 88,000. तर त्याला आपण नाव दिले या ठिकाणी मटेरियल कन्झ्युम. तर अशा पद्धतीने मटेरियल कन्झ्युम या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता नंतर आहे प्राईम कॉस्ट. आता प्राईम कॉस्ट आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की प्राईम कॉस्ट म्हणजेच ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. मग आता हे मटेरियल संबंधित झालेले एक्सपेन्सेसच्या नंतर आपल्याला जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत का ते आपण सर्वप्रथमतः चेक करूयात. यामध्ये जर पाहिलं तर प्रोडक्टिव्ह वेजेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला मटेरियल कन्झ्युमच्या नंतर म्हणजेच प्राईम कॉस्टमध्ये त्या ठिकाणी त्याची एंट्री करावी लागते, आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत तर याची एंट्री आपल्याला फॅक्टरी कॉस्टमध्ये करावी लागते. त्याचबरोबर मग या ठिकाणी आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस शोधूयात. या ठिकाणी प्रोडक्टिव्ह वेजेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या लिस्टमध्ये जर आपण विचार केला तर या लिस्टमध्ये जर पाहिलं आपण तर चार्जेबल एक्सपेन्सेस हे त्या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे आता डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला प्रोडक्टिव्ह वेजेस आणि चार्जेबल एक्सपेन्सेस हे दोन एक्सपेन्सेस आपल्याला मटेरियल कन्झ्युमच्या नंतर घ्यायचे आहे. मग सुरुवातीला आपण या ठिकाणी घेऊयात प्रोडक्टिव्ह वेजेस आहे अमाऊंट याची 60,000 रुपये. तर या ठिकाणी मटेरियल कन्झ्युमच्या नंतर आपण प्रोडक्टिव्ह वेजेस घेत आहात तिथं 60,000 रुपये. आणि नंतर आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. चार्जेबल एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण हे प्राईम कॉस्टमध्ये घेत आहात. तर त्याची एंट्री आपण प्राईम कॉस्टमध्ये करत आहात. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल प्राईम कॉस्ट किती आहे तो लक्षात येणार आहे. आता मटेरियल कन्झ्युम झाल्याच्या नंतर आपल्याला प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करायचा असतो. प्राईम कॉस्ट म्हणजे प्राथमिक होणारा जो काही खर्च आहे तो आपल्याला खर्च या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याला आपण या ठिकाणी नाव देऊया बीमध्ये प्राईम कॉस्ट. आता प्राईम कॉस्ट कसा तयार होतो? प्राईम कॉस्ट तयार करण्यासाठी म्हणजे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस तर या ठिकाणी जर आपण पाहिले तर मटेरियल कन्झ्युम प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट म्हणून या ठिकाणी आपण येणारे टोटल आहे त्या टोटलला नाव देऊ शकतो. आता एकंदरीत मटेरियल कन्झ्युम आपल्याकडे किती खर्च झालेला आहे इथपर्यंत 88,000 झालेला आहे. प्रोडक्टिव्ह वेजेससाठी आपण 60,000 दिलेले आहे देणार आहात. चार्जेबल एक्सपेन्सेस किती होणार आहे 15,000 होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण या सर्वांचे जर टोटल केली तर या ठिकाणी ही टोटल आपण बाहेरच्या कॉलममध्ये घेणार आहात. म्हणजे आपला जो ॲन्सर आहे ॲन्सर टेबल तो व्यवस्थित आणि सुटसुटीत आपल्याला दिसेल. तर मग ह्या ठिकाणी 88,000 प्लस 60,000 प्लस 15,000 या तिन्हीचे टोटल येत आहे 1,63,000.
1,63,000 ही आहे आपली या ठिकाणी प्राईम कॉस्ट म्हणजे सर्वप्रथम प्राथमिक होणारा खर्च. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने प्राईम कॉस्टपर्यंत करत आलेलो आहात.